आशिष घरी पोचला तेव्हा 7:30 वाजले होते. शांताने दार उघडले आणि राजू तिचे बोट धरून उभा असलेला त्याला दिसला. शांताला बॅग दिल्यावर त्याने राजूला उचलले. त्याने म्हटले, जया अजून आली नाही? शांताने म्हटले, तिने फोन केला होता की तिची मीटिंग आहे आणि ती काही वेळात येईल. मी चहा आणू का? होय, मी फ्रेश होऊन परत येईपर्यंत टेबलावर ठेव. मी चहा पीत राहिलो आणि राजूच्या शाळेतील खोडकरपणा आणि त्याने केलेली मॅडमची नक्कल पाहत राहिलो. रात्रीचे 10 वाजले होते तेव्हा मी जयाला एकदा फोन केला, पण तिचा फोन बंद होता. 11 वाजले होते. आता मला थोडेसे अस्वस्थ वाटू लागले होते. मी कपडे घालत होतो आणि ऑफिसला जाऊन चेक करू असा विचार केला. तेवढ्यात फोन वाजला. तो अनोळखी नंबर होता. तरीही आशिषने हॅलो म्हटले. आशिष, तू ऑफिसला पोहोच. मी सिक्युरिटी गार्डजवळ उभी आहे. मला खूप भीती वाटते, लवकर ये, असे बोलून फोन कट झाला. आशिषने शांताला सांगितले की आम्हा दोघांशिवाय कोणासाठीही दार उघडू नकोस. त्याने गाडीची चावी घेतली आणि लगेच निघाला. तो टेन्शनमध्ये असूनही गाडी चालवत राहिला. त्याने विचार केला की जयाकडेही गाडी होती. मग ती गाडीने का आली नाही? आणि मग थरथरणारा आवाज. गाडी पार्क करून त्याने 6व्या मजल्यावर लिफ्ट घेतली. जया तिथे गार्डजवळ उभी होती. ती गार्डचे आभार मानून पुढे निघाली. ती आशिषला घेऊन खाली उतरली आणि सिक्युरिटीला सांगितले की माझी गाडी रात्रभर इथेच राहील. नंबर दिला आहे, तुम्ही लक्ष ठेवा. गाडी बाहेर गेली नाही पाहिजे, नाहीतर पोलीस केस दाखल करून तुम्हाला जबाबदार धरले जाईल. ती आशिषसोबत गाडीत बसली आणि म्हटले, चला जाऊया. काय झालं? चला आधी घरी जाऊया. घरी आल्यावर तिनं 3 ग्लास पाणी घटाघटा प्यायली. माय गुडनेस, आता भारतही शिकागो झाला आहे. शांता, राजू झोपला आहे? होय मॅडमजी. जेवण वाढायला घे. तोपर्यंत मी आंघोळ करते. आशिषला काही समजत नव्हते. ती गाऊन घालून आली होती आणि हातात जुना मोबाईल धरला होता. काय झालं जया? आता बोलते मग तुला सगळं समजेल, असे म्हणत जुन्या फोनवरून नंबर डायल केला. मिस्टर हावर्ड. हो, जया बोलते. सगळा निर्णय कुठेतरी हॅकअप झालाय. माझा नंबर, लॅपटॉप सगळं बेकार झालंय. मला भीती वाटते की ही असाइनमेंट कुणाला तरी हवी होती. हे तर शिकागोसारखं झालंय. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर वॉर्निंग मेसेज आला की तू डील रद्द कर. मी माझा लॅपटॉप आणि मोबाईल ऑफिसमध्ये सोडला आणि नुकतीच माझ्या पतीसोबत परतली. तुम्ही बॉस आहात, त्यामुळे शेवटी निर्णय तुमचाच आहे. कानाला इयरबड्स लावलेला होता आणि जेवण चालू होते. पवारांशी बोलणे झाले का? नाही, कारण त्यांना कॉन्फरन्समध्ये घेतले नव्हते. ओह, हा तुझा नवीन नंबर? कॉलेजच्या दिवसांपासून हा माझा जुना नंबर आहे. हे कॉन्फिडेन्शियल ठेवा. हावर्ड म्हणाले, मी आत्ताच मुखर्जींशी बोलेन. गुड नाईट. गुड नाईट बॉस. जयने सांगितलेली गोष्ट मुखर्जीकडून ऐकून हावर्ड टेन्शनमध्ये आला. त्याने म्हटले की सर, मी जयाला फोन करत राहिलो, पण प्रत्येक वेळी चुकीचा नंबर सांगून फोन बंद व्हायचा. आज मी घरून काम करत होतो कारण माझी बायको आजारी पडली होती. त्यामुळे घरूनच कॉन्फरन्स होत होती. मुखर्जी, तुम्हाला कल्पना आहे का पवारांनी ते काम मना केले होते? आशिष सकाळी थोडा उशीर ऑफिससाठी निघाला, पण जया झोपेतच राहिली. 11 वाजता उठल्यावर ती चहा पिऊन फ्रेश झाली. कपडे घालून ती डायनिंग टेबलवर आली. शांताला ती जेवणार नाही हे माहीत होते, म्हणून तिने जाड ऑमलेट आणि पनीर पराठा आणला. वा शांता आंटी. तेवढ्यात बेल वाजली. तेव्हा शांताने दार उघडले. मॅडमला सांगा की मुखर्जी आले आहेत. जयने ते ऐकले होते आणि ती म्हणाली, आंटी, त्यांना इकडे घेऊन या. मुखर्जी, ब्रेकफास्ट कराल का? काल का नाही आलात? सगळे घरून काम करत होते. शांता त्यांच्यासाठी पराठा घेऊन आली. जया, हे काय चाललंय? माझी बायको आजारी होती. बेईमानी. मुखर्जी, त्यांचे परिणाम खूप भयंकर होत आहेत. मला सुरक्षा रक्षकाकडून आशिषला बोलवावे लागले. तू असतास तर सोबत आली असती, पण कोणाला पाहिजे? तुम्हाला माहीत आहे मुखर्जी, हा करोडोंची डील आहे, लॉंगेविटी आहे, म्हणूनच हा गोंधळ झाला. ते हॉवर्डला सोडून द्या. आपल्याला सायलेंट राहावे लागेल. आधी आपली फॅमिली. मी राजीनामा देणार आहे. चला, मला ऑफिसला सोडा. कार तिथेच आहे. जया, सर्व काही ठीक होईल, काळजी करू नकोस. मी खूप सक्षम आहे मुखर्जी. पवारसारखे बॉस माझे सहाय्यक राहिले आहेत. हॉवर्डला हे माहीत आहे. ज्यूस संपला होता. चल जया, मी तुला ऑफिसला सोडतो, पण मी परत येईन.
बायकोची तब्येत बरी नाही, तसेच उद्या आणि परवा सुट्टी आहे. मित्रांनो, याच्या पुढील भाग आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.